खुशखबर लाडकी बहीण योजना 5 ऑक्टोबरची अपडेट. लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा भरपूर माता बहिणींना आज 7,500 रुपये मिळालेले आहे. तुम्हाला मी आता प्रूफ दाखवत आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला अशा प्रकारे SMS आलेला असेल. तर या ठिकाणी बघा या महिलेला अगोदर 45 रुपये मिळालेले होते. त्यानंतर पुन्हा काल बघा या ठिकाणी त्यांना SMS आलेला आहे. तर या ठिकाणी बघा त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट बघू शकता. तर बघा तुम्हाला हे जे पैसे मिळत आहेत हे पैसे 5 महिन्याचे मिळत आहेत. 5 महिन्याचे मिळून डायरेक्टली सर्व माता बहिणींच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा होत आहेत. तुम्ही या ठिकाणी लाईव्ह हा स्क्रीनशॉट बघू शकता. अगोदर 4,500 रुपये मिळालेले होते. त्यानंतर आता पुन्हा 3,000 रुपये मिळालेले आहेत. असे मिळून टोटल एकूण 5 महिन्याचे पैसे हे अकाउंटवरती जमा झालेले आहेत. 7,500 रुपये मिळालेले आहेत. तुम्हाला 7,500 रुपये मिळाले का कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की राहिलेल्या माता बहिणींना पैसे कधी येणार. तर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा या ठिकाणी अगोदर सांगण्यात आलेलं होतं की 29 सप्टेंबर या तारखेला पैसे वाटप सुरू होणार आहे. परंतु 25 सप्टेंबर पासूनच पैसे वाटप सुरू झालं. तर बघा 25 सप्टेंबरला लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले. त्यानंतर पुन्हा 26 सप्टेंबरला लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले. त्यानंतर पुन्हा 29 सप्टेंबरला डायरेक्टली लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा 2 ऑक्टोबरला लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले. त्यानंतर काल पुन्हा 4 तारखेला सुद्धा भरपूर जणांना पैसे मिळालेले आहेत. डायरेक्टली आता काही माता बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये त्यांना मिळालेले आहेत. कारण की त्यांना या अगोदर 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता. अशा माता बहिणींच्या खात्यामध्ये 5 महिन्याचे पैसे सरकारने एकसाथ त्यांना दिलेले आहेत. तर बघा काल 4 ऑक्टोबरला पैसे मिळालेले आहेत. तर बघा आज 5 ऑक्टोबर, आज तारीख आहे 5 ऑक्टोबर. तर आजची लेटेस्ट अपडेट काय आहे? आज सुद्धा भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आज पैसे जमा होणार आहेत. तर बघा आता बघा राहिलेल्या माता बहिणींना पैसे कधी मिळणार. तर बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी डेट सांगतो. तर बघा तुम्हाला मोजून 5 ते 6 दिवसामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये हे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर आता मी तुम्हाला डेट सांगतो. तर बघा आज तारीख आहे 5 ऑक्टोबर. तर आजपासून सुरुवात होणार. त्यानंतर 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर. तर 10 ऑक्टोबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. 7,500 रुपये डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. ठीक आहे. तर बघा जर समजा तुम्हाला अगोदर 4,500 रुपये मिळालेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. कारण की हे जे 4,500 रुपये आहेत ते तुम्हाला जुलै महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे मिळालेले आहेत. ठीक आहे. आणि आता हे जे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहेत. आणि विशेष म्हणजे नोव्हेंबरचे जे पैसे आहेत ते तुम्हाला या ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळणार आहेत. म्हणजे एक प्रकारे समजू शकता की तुम्हाला ऍडव्हान्स मध्येच 1,500 रुपये मिळणार आहेत पुढच्या महिन्याचे. आता काही जण म्हणतील की बाबा ऍडव्हान्स मध्ये पैसे काय मिळणार आहेत. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की विधानसभा इलेक्शन जवळ आलेले आहे. नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्शन सुरू होण्याच्या अगोदर आचारसंहिता असते आणि आचारसंहितेमध्ये काही अशा गोष्टी असतात किंवा त्या करता येत नाहीत किंवा कोणते निर्णय घेता येत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या करता येत नाहीत. तर त्यासाठी बघा हे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक पुढच्या महिन्याचे पैसे या महिन्यामध्येच ऍडव्हान्स मध्ये मिळणार आहेत. ऍडव्हान्स मध्येच तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये हे जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आता बघा लाडकी बहीण योजनेचा 4था आणि 5वा हप्ता सुद्धा तुम्हाला लगेच मिळणार आहे. त्यामुळे भरपूर माता बहिणी खुश झालेल्या आहेत. तर बघा 10 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत म्हणजे कालपासूनच 4 ऑक्टोबर पासूनच हे 4था आणि 5वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 4 ऑक्टोबरलाच खरं म्हणजे रियालिटीमध्ये सुरुवात झालेली आहे. काल भरपूर माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत. आज सुद्धा भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत. तर बघा विषय काय आहे लाडकी बहीण योजनेचा 4था व 5वा हप्ता म्हणजेच एकत्रित रुपये 3,000 रुपये येत्या 10 ऑक्टोबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. अशी या संदर्भात मोठी घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेले आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 10 ऑक्टोबर पूर्वी सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे 5 महिन्याचे पैसे ते जमा करणार आहेत 10 ऑक्टोबर पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मी तुम्हाला काही कमेंट्स दाखवतो. ह्या ज्या कमेंट्स आहेत ह्या बघा 4 ऑक्टोबरच्या कमेंट आहेत. तर या ठिकाणी तुम्ही 4 ऑक्टोबरच्या कमेंट बघू शकता की 4,500 प्लस 3,000 आले. थँक्यू मुख्यमंत्री साहेब, तुमची कृपा आहे. तर बघा या ठिकाणी कालची कमेंट आहे. त्यानंतर अजून काही महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट केलेली आहे. तर बघा 4,500 प्लस 3,000 डन आज सकाळीच आले. तर बघा यांना सुद्धा 7,500 रुपये मिळालेले आहेत. त्यानंतर बघा अजून थोड्या काही कमेंट्स तुम्हाला दाखवतो. तर बघा आले 7,500 रुपये. थँक्यू मुख्यमंत्री साहेब, माझ्या शिक्षणाला आर्थिक मदत झाली. तर या ठिकाणी बघा भरपूर माता बहिणींना काल 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता भरपूर जण विचारत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल का? तर आता त्याच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे तर बघा, लाडकी बहीण योजना कधीच बंद पडणार नाही. ही कायमस्वरूपी योजना आहे. फक्त मतं मिळवण्यासाठी नाही, माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून. या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही योजना फक्त मत मिळवण्यासाठी नाही किंवा इलेक्शनसाठी नाहीये. त्यांनी सांगितलेलं आहे की 5 वर्ष ही योजना चालणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा लेटेस्ट न्यूज आपण या ठिकाणी बघूया. तर आता हे 7,500 रुपये तुम्हाला कसे मिळत आहेत ते तो मुद्दा पहिला समजून घ्या. तर बघा लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचे तुम्हाला 1,500 रुपये मिळत आहेत अधिक ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला 1,500 रुपये मिळत आहेत. ठीक आहे. अधिक सप्टेंबर महिन्याचे तुम्हाला 1,500 रुपये मिळत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा ऑक्टोबर महिन्याचे त्यामध्ये 1,500 रुपये. त्यानंतर नोव्हेंबर म्हणजे पुढच्या महिन्यात दिवाळीचा बोनस तुम्हाला एक प्रकारे मिळत आहे. भाऊबीजेची ओवाळणी तुम्हाला मिळणार आहे. असे मिळून तुम्हाला हे 5 महिन्याचे 1,500 प्लस 1,500 प्लस 1,500 प्लस 1,500 असे मिळून डायरेक्टली तुम्हाला 7,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा होत आहेत. ठीक आहे. तर बघा 10 ऑक्टोबर पर्यंत 10 ऑक्टोबर म्हणजे फक्त 5 ते 6 दिवसामध्ये लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. सर्वांना पैसे मिळणार आहेत. 100% पैसे मिळणार आहेत. कोणाला पैसे आज मिळतील, कोणाला उद्या मिळतील. परंतु या 5 ते 6 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व माता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. जर तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये. तुमचं जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कारण की हे जे पैसे असतात हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होत असतात. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा काही महत्वाची सूचना आहे. आता बघा अजून एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 7,500 रुपये. तर बघा या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सरकारकडे या योजनेसाठी 2 कोटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामधील 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात तर बघा सरकारने लाभ वितरित केलेला आहे. याच दरम्यान महिलांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तर बघा सरकार महिलांच्या खात्यात दिवाळी अगोदर 7,500 रुपये जमा करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी अतिशय मोठी गुड न्यूज आहे. सरकारने काही पात्र याद्या जाहीर केलेले त्यामध्ये काही महिलांना 7,500 रुपये मिळणार आहेत आणि काही महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत. तर सरकार कोणकोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा करणार आता ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा तुमच्या सर्वांसाठी अजून एक गुड न्यूज आहे. महिलांच्या खात्यात 3 गॅसची सबसिडी जमा होणे सुरू झालेली आहे. महाराष्ट्र सरकारने मागील झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना केंद्रबिंदूमध्ये ठेवून अनेक योजनांची घोषणा केली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1,500 सरकार देत आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्यामध्ये महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर सरकार देणार आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार तो मुद्दा समजून घ्या. तर बघा हे गॅस सिलेंडरचं पण बघा पण महिलांच्या खात्यात लाडकी बहिणींचे पैसे जमा होतच आहेत. अशातच महिलांच्या खात्यात मोफत 3 गॅसचे सिलेंडर चे पैसे सरकारकडून जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात सिलेंडरचे पैसे 2 ऑक्टोबर 2024 रोजी जमा झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार 3,000 रुपये. कोणत्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार ते आता आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे आणि काही महिलांना
1500 रुपये, तर काही महिलांना 4500 रुपये प्राप्त झालेले आहेत. अशातच महिलांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यात ह्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच जमा करण्यात येणार आहे. तर बघा, आता तुमच्या खात्यामध्ये 5 ते 6 दिवसामध्ये हे दोन्ही महिन्याचे 3000 रुपये सुद्धा जमा होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथा हप्ता आता बघा कधीपर्यंत जमा होईल. ज्यांच्या खात्यामध्ये ₹1 सुद्धा आलेला नाही, त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली आता 7500 रुपये कधी जमा होतील, तर या बहिणींच्या खात्यामध्ये 7500 रुपये जमा होणार. तर बघा, अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता त्यांना मिळाला नाही. काही महिलांचे आधार लिंक नसल्यामुळे पैसे मिळाले नाही व काही महिलांचे तांत्रिक अडचणींमुळे पैसे मिळाले. अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. उर्वरित सर्व महिन्यांचे पैसे व त्यासोबत नोव्हेंबर महिन्याची मिळून 7500 रुपये त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. तर बघा, आता तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये. तुम्हाला 10 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये 7500 रुपये जमा होऊन जातील. ठीक आहे. ही सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते बोलत असताना म्हणाले, महाराष्ट्र सरकारकडून 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा केले जाणार. म्हणजे महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत या योजनेचा चौथा हप्ता येणार आहे. तर बघा, चौथ्या हप्त्यासोबतच तुम्हाला 5वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. म्हणजे म्हणजे मित्रांनो, हे समजून घ्या, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये, ठीक आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये, असे दोन्ही मिळून तुम्हाला डायरेक्टली आता 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. जर तुम्ही 5 महिन्याची टोटल केली तर तुमच्या खात्यावरती सरळ सरळ तुम्हाला डायरेक्टली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व माता बहिणींना 7500 रुपये मिळत आहेत. ज्या माता बहिणींना अगोदर 4500 रुपये मिळालेले असतील, तर अशा माता बहिणींच्या खात्यामध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत 3000 रुपये जमा होतील. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पैसे जमा होण्यासाठी, कारण की ऑलरेडी तुमच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये पहिले 2 हप्ते तुम्हाला शिस्तपणे किंवा योग्यपणे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. सर्वांना पैसे मिळणार आहेत. आणि ज्या माता बहिणींना आतापर्यंत ₹1 सुद्धा मिळाला नाही, त्यांना 7500 रुपये 10 ऑक्टोबर पर्यंत भेटून जातील. थँक्स फॉर वॉचिंग.